कलाकारांना मिसकन्सेप्शन असतात की कलाकार म्हटल्यावर त्यांचं खरंच असं हेवी डाएट किंवा असं फॅन्सी फूड असेल, पण नाही, बेसिक असतं. याच्यासोबत संध्याकाळी एक प्रोटीन शेक पण घेतो किंवा थोडंसं असं छान मखाना हेल्दी असं काहीतरी चालू असतं. आता एक बाईट घे, ते सॅटिस्फॅक्शन आपण बघूया तुझ्या चेहऱ्यावरचं. अरे मला असं वाटतं तू खाल्लं पाहिजे, तू हे टेस्ट केलं पाहिजे. कुकिंगला एक असं रेटिंग द्यायला मजा येते ना, म्हणजे क्या बनाया है मैंने. मला खरंच स्वतःचं कौतुक करून कंटाळा आलाय, कारण की मी खरंच, मला माहीत नाही हे तुम्ही कोणी टेस्ट करावं, पण हे खरंच खूप मस्त आहे. ही सगळ्यात फेवरेट डिश आहे माझी आणि हे प्रचंड हेल्दी आहे. म्हणजे ह्याच्यात काहीच नाही. स्मेलच आलाय. एवढूसं तूप आहे, एवढूसं तूप. तेही छान साताऱ्यातला एक आपला माणूस भेटला आहे, तो मला A1 गाईचं तूप देतो. सो हे सगळ्यात बेस्ट आहे. आणि मला आता म्हणजे जवळजवळ आता मला जानेवारीपासून, येस, हा 3-4 महिना आहे, मला अजिबात कंटाळा येत नाही. नाही तर जनरली कंटाळा येतो ना, सकाळी रोज उठून आपलं ऑमलेट खायचं आहे, चीज खायचं आहे, रोज हे श्रेडेड चिकन खायचं आहे. खरं तर कंटाळा येतो, पण मला अजिबात कंटाळा येत नाही. मला हे रोज दिलं. बरं, आत्ता ही परिस्थिती तुम्हाला दिसते असं, पण आठवड्यातले हे 3च दिवस असतात, 3 ते 4 दिवसच असतात, कारण की सकाळी कधी कधी 7ची शिफ्ट लागते, तर तेव्हा काही पॉसिबल नसतं. तर तेव्हा मग शिस्तीत मी ऑर्डर करतो. बरेच जणांचं असं म्हणणं असतं की शक्यतोवर घरातलं खा वगैरे, पण आता काय करू, म्हणजे मी सगळ्या बाजू बघाव्या लागतात मला. सकाळी उठून बायकोला कॉफी बनवून द्यावी लागते, तिच्यासाठी पण नाश्ता करावा लागतो, माझं पण आवरावं लागतं, जिमला पण जावं लागतं. सो हे सगळं आहे. आता हे ऐकल्यानंतर अमृता मला म्हणजे हा इंटरव्ह्यू, हे काय आहे प्रसाद, का तू आहे असं बोललास वगैरे, लगेच रिॲक्शन असणारी ही मी रेकॉर्ड करतो आणि माझ्या ब्लॉगमध्ये टाकतो. सो पण या थोडंफार करावं लागतं. बरं, असं नाही आहे खरं तर, ती पण बऱ्यापैकी बनवते. कधी कधी वरण लावते ती छान, नंतर असे छोटे मोठे आयटम करते ना. नाचणीचा डोसा हा सगळ्यात तिचा फेवरेट आयटम आहे. हां, म्हणजे हे बघा, एक ठरवलं आहे आता की काही झालं तरी चांगलं खायचं आहे. भलेही त्याला 2 पैसे जास्त द्यावे लागले तरी चालेल, पण चांगलं खायचं आहे. कारण की म्हणजे मी खूप अनुभवलं आहे की काय होते हालत